एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकी आहेत पहा. बरोबर, आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता मोजून बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 टोटल 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. या PDF मध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई लिपिक हमालसाठी लागणारे सगळे IMP प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकन सुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी PDF असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला PDF घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. तुम्ही लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आद्य ग्रंथाचे निर्माते कवी मुकुंदराज यांच्या स्मरणार्थ कोणत्या गावाला पुस्तकाचं गाव म्हणून विकसित केलं जात आहे? चला खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. उत्तर देण्यासाठी आपल्याला 3 सेकंद मिळत आहेत. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो अंबाजोगाई बीड आपल्या या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांचं जन्मस्थान असलेलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे? तर मित्रांनो यांचं जन्मस्थान असलेलं रत्नागिरी जिल्ह्यामधील मालगुंड गाव आहे पहा. लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गाव. 3 नंबरचा प्रश्न आहे पहा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मगावाचं नाव काय आहे, ज्याला कवितेचं गाव म्हणून घोषित केलं आहे? तर शिरवाडे वणी नाशिक मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. 4 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिलं गुलाबाचं गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखलं जातं? तर मित्रांनो पहिलं गुलाबाचं गाव म्हणून पारपार ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील दुसरं गुलाबाचं गाव किंवा गुलाब उत्पादन केंद्र म्हणून कोणतं गाव प्रसिद्ध आहे? आपल्याला विचारलंय दुसरं. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवा, म्हसवे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, चिनाब पुलाच्या 2 बाजूंना जोडणीला काय नाव देण्यात आलं आहे? तर मित्रांनो काय नाव देण्यात आलं आहे? तर गोल्डन जॉईंट नाव देण्यात आलेलं आहे पहा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 गोल्डन जॉईंट याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर मित्रांनो जगातील सर्वात उंच जो काही रेल्वे पूल आहे हा मित्रांनो चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनियन या नावाची हनुमानाची 90 फूट उंच मूर्ती कोठे उभारण्यात आली आहे? तर मित्रांनो ही कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? तर टेक्सास अमेरिका या ठिकाणी ही उभारण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 72वी मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो कोणी जिंकला आहे? तर ओपल सुचेता चुवांगसिंग थायलंडची बघा, हिने 72वी मिस वर्ल्ड 2025चा किताब जिंकलेला आहे. स्टार मारून लिहून ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा, ही आली होती आपल्या भारतामध्येच. ऑप्शन क्रमांक 3. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? चला सांगा उत्तर. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत? तर अरविंद पनगाडिया. लक्षात ठेवा, हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पहा. कोण आहेत? अरविंद पनगडिया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे 16व्या वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 280. किती पाहते? कलम 280 याचं बरोबर उत्तर आहे पहा. 12 जून 2025 रोजी झालेल्या अहमदाबाद अपघातामधील विमान खालीलपैकी कोणतं होतं? तर मित्रांनो कोणतं होतं? तर लक्षात ठेवा, जे काही 2025ला अपघात झाला होता त्या विमानाचं या ठिकाणी नाव विचारलंय ते बोईंग 787-8 ड्रीम लायनर ह्या विमानाचं नाव होतं पहा. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये हे विमान अहमदाबादहून कोणत्या शहरासाठी उड्डाण करत होतं? मित्रांनो हे कोणत्या शहरासाठी उड्डाण करत होतं? तर लंडनला हे चाललं होतं पहा. महाराष्ट्रामधील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे पहा. आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं रामसर स्थळ आहे मित्रांनो नांदूर मधमेश्वर. लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी, IMP प्रश्न आहे.
नांदूर मधमेश्वर आपलं योग्य उत्तर आहे पहा. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो, तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल, तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा Google पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. भारतामधील सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? तर मित्रांनो, तमिळनाडू याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं उल्कापातामुळे निर्माण झालेलं रामसर स्थळ हे कोणतं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं उल्कापातामुळे निर्माण झालेलं रामसर स्थळ कोणतं आहे? तर लोणार सरोवर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 लोणार सरोवर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचं भरतपूर पक्ष्यांसाठी नंदनवन म्हणून महाराष्ट्रामधील कोणतं रामसर स्थळ ओळखलं जातं? लक्षात ठेवा मित्रांनो, नांदूर मधमेश्वर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 नांदूर मधमेश्वर. महाराष्ट्रामधलं तिसरं रामसर स्थळ कोणतं आहे? तिसरं विचारलंय मित्रांनो, तर सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे पटकन. तर मित्रांनो, तिसरं रामसर स्थळ आहे पहा ठाणे खाडी. ठाणे खाडी क्षेत्र आहे पहा. जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा केला जातो सांगा? तर 2 फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक 2, 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपल्या सगळ्याला माहित पाहिजे हे केरळ राज्यामध्ये भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. मित्र ही संस्था प्रामुख्याने कोणत्या संस्थेच्या धर्तीवर स्थापन केली आहे? तर मित्रांनो नीती आयोगाच्या धर्तीवर ही स्थापन केलेली पहा. ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोग. पुढचा प्रश्न आहे पहा, मे 2025 मधील अहवालानुसार मिझोराम नंतर भारतामधील दुसरं संपूर्ण साक्षर राज्य कोणतं बनलं आहे? तर मित्रांनो गोवा हे राज्य बनलेलं पहा. ऑप्शन क्रमांक 2 गोवा. महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे उभारण्यात आलं आहे? तर महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी मारुडपाडा या ठिकाणी उभारण्यात आले पहा. शक्तिपीठ महामार्ग कोणत्या शहरांना जोडणार आहे पहा? शक्तिपीठ महामार्ग. मित्रांनो शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर गोवा याचं बरोबर उत्तर आहे पहा. शक्तिपीठ महामार्ग नागपूर गोव्याला जोडणार आहे पहा. शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यामधून जाणार आहे? तर एकूण 12 जिल्ह्यामधून जाणार आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 12 जिल्हे. शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर प्रस्तावित आहे पहा? तर बघा 802 किलोमीटर. मित्रांनो लक्षात ठेवा 802 किलोमीटरची लांबी प्रस्तावित आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प हे
अमेरिकेचे कितवे आहेत मित्रांनो? 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. कितवे आहेत पहा? 46वे. अलीकडे बातमीमध्ये असलेलं आयन बीम बघा, हे जगातील पहिलं लेझर शस्त्र कोणत्या देशाने विकसित केलं आहे? तर मित्रांनो, हे कोणत्या देशाने विकसित केलं आहे? तर इस्रायल या देशाने. ऑप्शन क्रमांक 2 इस्रायलने हे विकसित केलेले पहा. भारताच्या कोणत्या राज्याने नुकतेच 6 मार्च 2026 रोजी झिरो कार्बन ट्रान्सपोर्ट धोरणांतर्गत 100% इलेक्ट्रिक सार्वजनिक बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर केरळ राज्याने मित्रांनो ही घोषणा केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य. नुकतेच पार पडलेल्या इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या बैठकीत कोणत्या देशाची नवीन अध्यक्ष म्हणून 26-27 काळासाठी निवड करण्यात आली आहे? तर आपल्या भारताचीच मित्रांनो या ठिकाणी निवड करण्यात आलेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक वन्यजीव सप्ताह बघा, जागतिक वन्यजीव सप्ताह 2026च्या निमित्ताने भारतामधील कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आशियाई चित्ता संवर्धन प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कुनो राष्ट्रीय उद्यान आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 कुनो राष्ट्रीय उद्यान याचे योग्य उत्तर आहे पहा. 8 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त अस्मिता कार्यक्रमाअंतर्गत देशव्यापी ॲथलेटिक्स स्पर्धेचं अनावरण कोणी केलं होतं? तर मित्रांनो रक्षा निखिल खडसे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. यांनी या स्पर्धेचं अनावरण केलं होतं पहा. अलीकडे श्रीनगरमधील सेंट्रल जेलच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, श्रीनगरमधील सेंट्रल जेलच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर सबाशील. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. सबाशॉल त्यांचं नाव आहे. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर पाहू शकता. जागतिक वन्यजीव दिवस प्रत्येक वर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बघा, जागतिक वन्यजीव. तर यांचं उत्तर आहे पहा 3 मार्च. लक्षात ठेवा मित्रांनो, 3 मार्च हे याचं बरोबर उत्तर आहे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे या ठिकाणी संमेलन गीत हे कोणी लिहिलं होतं पहा. गाणं हे कोणी लिहिलं होतं? तर राजीव मुळवे लक्षात ठेवा यांनी हे लिहिलं होतं पहा. आम्ही असू अभिजात या संमेलनात गीताचे लेखन कोणी केलं आहे? तर डॉक्टर अमोल देवळेकर यांनी हे केले पहा. ऑप्शन क्रमांक 2 आम्ही असू अभिजात हे संमेलन गीत कोणत्या साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलं आहे? तर मित्रांनो हे कोणत्या साठी तयार केलं आहे? तर 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दक्षिण मुंबईमधील कोणत्या ऐतिहासिक पुलाचं नाव बदलून सिंदूर उड्डाण पूल असं ठेवण्यात आलं आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय पहा. ऑप्शन्स क्रमांक 1 कार्नाल पूल याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कार्नाल पूल. पंतप्रधान धनधान्य कृषी या योजनेमध्ये किती मंत्रालयाच्या योजना एकत्रित केल्या आहेत? तर 11 याचं योग्य उत्तर आहे पहा. 11. नेक्स्ट आहे पहा, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालेल्या मराठकालीन किल्ल्यांची संख्या किती आहे? मित्रांनो किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 12. लक्षात ठेवा 12 याचं योग्य उत्तर आहे पहा. युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या महाराष्ट्राबाहेर एकमेव किल्ला कोणता आहे? तर जिंजी हा किल्ला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 जिंजी किल्ला आहे पहा. भारतामधील पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या मार्गावर चालवली जाणार आहे पहा. बघा आता हायड्रोजनवरची रेल्वे आलेली आहे. तर जिंद सोनीपत याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3. पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी बघा, जी काही पहिली झुकझुक गाडी आहे हायड्रोजनवरची बरं का, ती कोणत्या शहरात घेण्यात आली त्याची चाचणी? तर हरियाणामधील जिंद शहरामध्ये घेण्यात आली पहा. भारत हा जगामधील कितवा देश आहे जो हायड्रोजन ट्रेनचं तंत्रज्ञान वापरत आहे? मित्रांनो भारत आपला 5वा देश आहे पहा. लक्षात ठेवा 5वा. महाराष्ट्र शासनाने कोणत्या उत्सवाला नुकतेच राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिलेला आहे? तर बघा गणपती उत्सव म्हणजेच गणेश उत्सव जेव्हा गणपती बसतील तेव्हा तो आपला राज्य महोत्सव आहे पहा. महाराष्ट्रामधील पहिला काचेचा पूल हा कोठे उभारण्यात आला आहे? महाराष्ट्रातला विचारला मित्रांनो, तर लक्षात ठेवा नापणे धबधबा सिंधुदुर्ग या ठिकाणी काचेचा पूल बसलेला आहे पहा. डायरेक्ट कोणी बघितला असेल तर सांगा कमेंटमध्ये. चला, देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे पहा. सगळ्यात लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई शेअर बाजारामधील नुकतेच 150 वर्ष पूर्ण झाले असून मुंबई शेअर बाजाराला नुकतीच 150 वर्ष पूर्ण झाले असून
मुंबई शेअर बाजाराची या ठिकाणी जर पाहिलं तर स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 9 जुलै 1875ला मित्रांनो याची स्थापना झाली होती पहा. 9 जुलै 1875. भारतातील पहिला समुद्र काचेचा पूल हा कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाला? आता समुद्रातला काचेचा पूल विचारलाय तर कन्याकुमारी, तामिळनाडू. बघा कन्याकुमारी, तामिळनाडू हा भारतातला आहे पहा. आपण सुरुवातीला पाहिला महाराष्ट्रातला होता. नुकतेच पहा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र हे देशामधलं कितवं राज्य ठरलेलं आहे? मित्रांनो हे कितवं राज्य ठरलं आहे? तर 5वं राज्य ठरलेलं आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 5वं राज्य ठरलेलं आहे पहा. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.